महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट। मुंबईतील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, आगामी निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा। खासदार संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना पत्र। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून आक्षेप, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं म्हणजे शहीदांचा अपमान, पत्रात उल्लेख। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये 1.5 तास खलबतं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्तानं प्राथमिक चर्चा पूर्ण। महायुतीतील समन्वय, महामंडळ वाटपाच्या प्रारूपावर चर्चा। मंत्री कोकाटेंच्या आमदार रोहित पवारांना मानहानीची नोटीस। कोकाटे साहेब, तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती। रोहित पवारांचं एक्स पोस्ट करत उत्तर, मानहानीची नोटीस मजेशीर असल्याचाही टोला। कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगरमध्ये फलकावरून 2 गटात तुफान दगडफेक। दगडफेकीचं रूपांतर जाळपोळीतही झालं। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत वाद मिटवला। जालन्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंची महत्त्वाची बैठक। 27 ऑगस्टला जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार। बैठकीत तयारीवर चर्चा होणार। मराठा समाज उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची नियुक्ती। मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन। मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेत राहणार। ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्या कार्यालयावर सेबीचा छापा। कर्जतमधील ट्रेडिंग अकादमीमध्ये 2 दिवस शोध मोहीम। आणखी काही फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स रडारवर। महाराष्ट्रातील काही बडी नावं समोर येण्याची शक्यता। देशातील 40% मुख्यमंत्र्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे। एडीआरच्या नव्या अहवालातून माहिती समोर। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात सर्वाधिक 89 खटले। मुख्यमंत्री फडणवीसांवर 4 खटले घोषित। नागपुरात मारबत मिरवणुकीचा उत्साह। काळी आणि पिवळी मारबत मिरवणुकीला नागपूरकरांची हजेरी। समाजातील कुप्रथा आणि रोग दूर करण्यासाठी काढली जाते मिरवणूक। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपकडून स्पेशल ट्रेन। नितेश राणे यांच्याकडून सोडण्यात येणाऱ्या ट्रेनला रवींद्र चव्हाण हिरवा झेंडा दाखवणार। 11 वाजता मोदी एक्सप्रेस कोकणासाठी रवाना होणार। गणेशोत्सवाच्या जादा रेल्वे गाड्यांमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल 3 तास उशिरानं। अनेक एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा। कोकणातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना चाकरमानी नव्हे, कोकणवासी म्हणा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश। सरकार लवकरच परिपत्रक काढणार। ज्या सरकारची महत्वाकांक्षी आनंदाचा शिधा योजना आता बंद होण्याच्या मार्गावर। यंदाच्या गणेशोत्सवातही शिधा नाही। लाखो लाभार्थी नागरिकांचा अपेक्षाभंग। शासकीय कर्मचाऱ्यांनीही घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ। बुलढाणा जिल्ह्यातील 199 तर नाशिक परिषदेतील 8 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ। 2 पुरुषांचाही समावेश। आकडा वाढण्याची भीती। नाशिकमध्ये वाहनाची धडक देत परप्रांतीयाची मुजोरी। मनसे पदाधिकारी समज देत असतानाही केली अरेरावी। मराठी माणसाला भंगार म्हणणाऱ्या मुजोर परप्रांतीयाला मनसेचा चोप। ऑनलाईन गेमिंगचा विळखा। संभाजीनगरमध्ये 17 वर्षीय मुलाची आत्महत्या। ऑनलाईन गेमिंगमध्ये आर्थिक नुकसान झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसांच्या परराष्ट्र दौऱ्यावर। 29 ऑगस्टला जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार। चीनमध्ये मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या वार्षिक परिषदेत सहभागी होणार। रील काढायला गेला आणि ट्रॅक्टर पलटी झाला। तरुणाचा जागीच मृत्यू। दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल। कर्नाटकातील हासन इथली धक्कादायक घटना।